टी-ई-टी 2024 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघतो आहोत आपण. तर गणित आहे 12 न 1 रेषेबिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील असं विचारलेलं आहे. तर इथं आपल्याला कॉम्बिनेशन वापरायचं आहे. ठीक आहे. आपल्याला मॅक्सिमम 12 बिंदू दिलेले आहेत आणि किती त्याच्यामधून किती त्रिकोण काढायचे आहेत. आता कॉम्बिनेशनचा त्रिकोण काढायचे म्हणजेच किती 3 बिंदू. ठीक आहे. म्हणजे n बरोबर 3 आहे आणि r बरोबर n बरोबर 12 आहे आणि r बरोबर 3 आहे. तर कॉम्बिनेशनचा काय फॉर्म्युला n CR बरोबर काय? n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल n मायनस r फॅक्टोरियल इंटू हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला इथं फक्त किंमत आपल्याला लिहायची आहे. तर 12 C3 बरोबर. आता n म्हणजे किती आहे 12 फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल म्हणजे किती 3 फॅक्टोरियल मायनस 12 मायनस 3 फॅक्टोरियल. ठीक आहे. फॅक्टोरियल म्हणजेच काय असतं 3 फॅक्टोरियल म्हणजेच काय 1 मल्टिप्लाय बाय असं 3 पासून 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 1 असं. ठीक आहे. तर आता इथं 12 फॅक्टोरियललाच आपण काय करूया 12 मल्टिप्लाय बाय 11 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 9 फॅक्टोरियल पर्यंत घेऊया. कारण याची वजाबाकी 9 फॅक्टोरियल तिथे कॅन्सल होईल. म्हणून मी पर्यंतच केलं. आता 3 फॅक्टोरियलला कसं सांगितलं मी 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 1 फॅक्टोरियल आणि 12 मायनस 3 ला 9 फॅक्टोरियल 9 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. आता हे फक्त कॅन्सल करूया. 3 एक 3 3 चौक 12 बे एक बे बे दोन्ही 4 आता यांचा गुणाकार तर 11 दुनी 22 220 आहे. ठीक आहे. तर 220 त्रिकोण काढता येतील. ठीक उत्तर आलेलं आहे 220 त्रिकोण काढता येतील. पण आता इथं पर्यायामध्ये तो पर्याय नाहीये. पण आता जरी पर्याय नसला तरी पण आपलं गणित हे बरोबर आहे. या टी-ई-टी एक्झामचा हा प्रश्न चुकलेला आहे पर्यायाचा. ठीक आहे. तर असे काही क्वेश्चन आले चुकीच्या पर्यंत तुम्हाला ते मार्क्स भेटून जातील. पण आपलं गणित अचूक तुम्ही सोडवलं पाहिजे. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येत 6, 12 आणि 16 ने भागल्यास बाकी 11 राहते असं विचारलेलं आहे. आता इथे बघा आधी असं ज्यावेळेस बाकी सेम राहायची असेल आणि 3 संख्या दिलेली असेल त्यावेळेस लसावी काढायचा असतो. लसावी काढून यांचा लसावी काढण्यासाठी आधी यांचे फॅक्टर्स 6 चे 2 गुणिले 3 12 चे 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि 16 चे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आता यांच्यामध्ये सगळे सामायिक 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 कोणते तर हा 2 एक सामायिक आहे. हा 2 या दोघांमधलं सामायिक आहे आणि हा 3 या दोघांमधलं सामायिक आहे आणि आता असामायिक कोणते तर हे 2 असामायिक झाले. ठीक आहे. तर आता सामायिक असामायिक कोणते कोणते 2 गुणिले 2 हे 4 तर आता लसावी म्हणजेच काय सामायिक गुणिले असामायिक. बरोबर. आता हे यांचा गुणाकार 3 दुनी 6 6 दुनी 12 आणि असामायिक 4 5 चोक 48 48 याचा लसावी आलेला आहे. तर आता आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की ज्या संख्येने जर आपण 48 ने भागलं तर बाकी 11 आली पाहिजे. मग आता या 48 चा जर आपण 20 पट केलं 48 गुणिले 20 तर 48 दुनी 96 ओके 48 960 येतं. तर ह्या संख्या सगळ्या संख्या 960 च्या पण पुढे आहेत. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये अजून 48 लिहूया 8 10 10 1008 आलं. ठीक आहे. तर आता ही 1008 च्या पण पुढे आहे. त्याच्यामुळे अजून 48 मिक्स करते. 8 दुनी 16 5 1056 पेक्षा पण सगळ्या मोठ्या संख्या अजून 48 मिक्स करते. 4 10 1 1104 याच्या बरोबर. त्याच्यापेक्षा पण मोठी आहे. अजून 48 मिक्स करते. 12 5 1152 पेक्षा आहे का कोणती? तिथं 1191 आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये जर 11 मिक्स केलं तर नाही येणार. ठीक आहे. अजून याच्यामध्ये 48 मिक्स करते. 10 1 10 1200 आलेला आहे. ठीक आहे. तर तिथं 1200 पेक्षा पण लहान आहे. मग 1152 आता इथे बघ 1152 मध्ये जर मी 11 मिक्स केलं तर किती येतात 3 63 1163 येतात. ठीक आहे. तर बाकी 11 उरते. पर्याय क्रमांक 3